आम्ही सगळे जातो आता बाळूमामाचं दर्शन घ्यायला, म्हणजे आदमापूरला. हो आज काल शुक्रवार ना. 2-3 तास प्रवास करून आम्ही पोचलो आदमापूरला. आम्ही आमची गाडी बाहेर पार्क करून आम्ही आता निघालो मंदिराच्या दिशेने बाळूमामांचं दर्शन घ्यायला. बाळूमामाच्या मंदिरासमोरच म्हणजे बाहेरच नवस केलेले जे नारळ असतात ते फोडले जात होते. इथे पूर्ण सगळीकडे नारळ नारळ आणि नारळाचं पाणी पूर्ण ठिकाणी पसरलं होतं. आम्ही एका ठिकाणी चप्पल काढून निघालो मंदिरात. आम्ही गेलो तो दिवस अमावस्याचा होता म्हणून मंदिरात खूप गर्दी होती, खूप म्हणजे खूप गर्दी. आम्ही एकमेकांचा हात पकडून चालत होतो. बाळूमामांच्या मुखदर्शनासाठी खूप मोठी लाईन लागली होती. जर आम्ही त्या लाईन थांबलो असतो तर आम्हाला 2-3 तास तरी गेले असते. आणि आमच्याकडे कसे लहान मुलं असल्यामुळे आम्ही जास्त वेळ थांबलो नाही. आम्ही लांबूनच दर्शन घेऊन पुढे निघालो. बाळूमामाच्या मंदिराच्या आतमध्ये सुद्धा नवसाचे नारळ फोडायचं चालू होतं. तिथे जाऊन आम्ही आमचे काही नारळ फोडून घेतले त्यांच्याकडून. मी दुसऱ्यांदा बाळूमामाला आलेले आहे. ह्याच्या अगोदर मी लहान असताना आले होते आणि तेव्हा तर बिलकुल गर्दी नव्हती. तेव्हा वाटतं नुकतंच सगळं आजूबाजूचं कन्स्ट्रक्शन चालू होतं. तेव्हा खूप कमी माणसं होती. आज एवढी गर्दी होती. अमावस्या असल्यामुळे खूप गर्दी होती. ही सगळं घुंगड्यांचं दुकान इकडे होतं. मी खूप प्रयत्न केला होता माझं नाणं चिपकवायचं, पण ते नाही चिपकलं शेवटपर्यंत. जाऊ दे, ह्यावेळेस नाही पण पुढच्या वेळेस नक्की माझं नाणं तिथे चिपकेल. घोंगडी घेतलेली आहेत. आम्ही आता दर्शन वगैरे घेऊन पुन्हा घरी जायला निघालेलो. या दोघींनी मला खूप त्रास दिला गाडीमध्ये. आम्ही थोड्या वेळाने एका नाश्ता सेंटरमध्ये नाश्ता करायला थांबलो होतो. मस्त चाय वगैरे पिली, नाश्ता वगैरे केला आणि आम्ही पुन्हा निघालो घरी जायला. घरी जाता जाता आम्हाला फोंड्या घाटात राधानगरी टुरिस्ट प्लेस दिसले आणि ते राधानगरी अभयारण्याच्या जवळच आहे. नवीन डेव्हलप करतायत ते तलाव. आम्हाला खूप सुंदर जागा होती. आम्ही मस्त तिथे फोटोज काढले. आम्ही तिकडे मस्त थोडा वेळ बसलो आणि मग आम्ही पुन्हा निघालो घरी जायला. आम्ही आधी गेलो आमच्या बहिणीच्या घरी, कारण माझ्या बहिणीची आई आणि तिचा भाचा आमच्यासोबतच होते, तर त्यांना आम्हाला घरी सोडायचं होतं त्यांच्या. आणि आमच्या बहिणीचा बड्डे पण होता, तर तो आम्हाला सेलिब्रेटसुद्धा करायचा होता. दारासमोरच आंब्याला किती आंबे लागलेत आणि किती आंबे खालीसुद्धा पडलेत. मी पहिल्यांदा हे आंब्याचा रायता खाल्ला आणि तो मला खूप आवडला होता. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर, हॅपी बर्थडे टू यू. काय केक खाते पिल्लू माझी, तिला खाऊ द्या केक. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.